मी ज्या एरियामध्ये राहतो तो फुल ऑफ कॉन्टेंट क्रिएटर्सचा एरिया आहे, पारसिक नगर. ओके. तर तिथे मोठे मोठे जे आहेत जेनील तर ते आम्ही सगळे तिथेच राहतो. त्यांना बघून बघून मी इन्स्पायर झालो. माझा एक ग्रुप होता, तर तो ग्रुप मध्ये सगळ्या लोकांना टाइम नव्हता, तो मिसप्लेस झाला, म्हणजे लांब गेला तो ग्रुप. तर मी एकटा पडलो. तर मला ऑप्शन दिसली माझी आई, कारण का एकदा रील केलेली मी आई बरोबर, तर ती मला आवडलेली. तर बोललो आता घरीच बसूया आणि घरीच रील्स बनवूया. मग आता आई पण माझी रील्स बनवते माझ्यावर. माझे मित्र पण बोलायला लागले की मी तुझी रील्स शेअर नाही करू शकत, माझ्या आई वडिलांना दाखवू नाही शकत की हा माझा मित्र आहे. का? कारण का त्याचं शिवाय. तर काहीतरी आपण त्या सतत काहीतरी टेन्शन मध्ये असतात हल्ली माणसं, सतत काही ना काही टेन्शन असतं. मग आपण थोडस कुठेतरी आपण केलं हसवण्यासाठी त्यांना, तर कुठे बिघडलं ना. मन पण शांत होतं, मनुष्य हसरा होतो. सगळे सोशल मीडियावर आपण यावं म्हणून करत असतात. तर मुलींनी पण हे लक्षात ठेवायचं, आपण आपले फोटो टाकतो तर ते फोटो आपण कसे असतात, तुम्ही कसेही फोटो टाकता तसं नाही करायचं कधीच. तुम्ही चांगले फोटो टाका. आज ना उद्या तुम्ही आई होणार आहात, तुमचे ते फोटो, तुमचे ते पोज घेतलेले फोटो, ते जे विचित्र फोटो टाकता ती तुमची मुलं बघणारी आहेत, तर त्या मुलांवर तुमचा प्रभाव काय राहील.